बुलढाणा जिल्ह्यात 7,50,000 हेक्टर पेरणीचं क्षेत्र आहे आणि आतापर्यंत जे आहे 5,70,000 हेक्टरचे वर जे आहे ती पेरणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच सरासरीच्या एकूण 77% पेरणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत मागील वर्षी 192 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावेळी जे आहे पावसाने दडी दिल्यानं यावेळेस 77 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाली आहे. म्हणजे सरासरीच्या 40% पाऊस आतापर्यंत पडलेला आहे. यावेळेला कापसाची पेरणी जी आहे ती कमी झालेली आहे, कारण पेरणी जी आहे ती लांबणीवर गेल्यामुळं कापसाची पेरणी कमी झाली आहे. तर सोयाबीन, तूर यामध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस आणि मका अशा पिकांची पेरणी जी आहे ती झालेली आहे. सोयाबीन उगम क्षमताबाबत काही तक्रारी ज्या आहेत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं जे आहे आता एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून त्या न उगून आलेल्या सोयाबीनच्या संदर्भामध्ये तपास करून त्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणी सोयाबीन उगवून आली नाही त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील या ठिकाणी आलं असल्याचं माहिती जी आहे कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. आज रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही आपण 7,27,000 हेक्टरचं नियोजन केलं आहे त्याच्या तुलनेमध्ये आज 5,70,000 हेक्टरवर जे आहे आज पेरणी झालेली आहे. जे काही 77% पेरणी आहे. उर्वरित पेरणी जी आहे ते पुढील या आठवड्यामध्ये होणार आहे. तसंही म्हणजे जुलैचा जो काही साधारणतः जे काही सरासरी पावसाचं मान आहे जुलैमधला ते 192 मिलीमीटर आहे. त्याच्या अंगेशमध्ये जे आहे 77 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, जो काही 40% आहे आणि पेरण्या जवळपास या आठवड्यामध्ये संपतील. सगळ्यात जास्त म्हणजे पेरायचं कसं आहे कापूस यामध्ये थोडासा पेरणीला उशीर झाल्यामुळे जे काही कापसाचं नियोजन केलं होतं थोडं कापसाच्या नियोजनाप्रमाणे जे आहे ते पेरणी आपल्याला कमी दिसून येत आहे आणि सोयाबीन, तूर जे आहे याच्यामध्ये वाढत आहे. नवीन क्लस्टर काही झाले काही नवीन क्लस्टर मूळ जिल्हा म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे सोयाबीन, तूर, कापूस आणि मका हे 4च पिकं प्रमुख आपल्या याच्यामध्ये आहेत आणि थोडाफार जे आहे मूग आणि उडीद आहे. तर याच्यामध्ये काही जे काही ज्या तालुक्यामध्ये कापूस व्हायला पाहिजे होता तिथं सुद्धा आता थोडासा उशीर झाल्यामुळे आता तिथं सोयाबीन, तूर याच्यामध्ये वाढणार आहे. आता पावसाने उघड दिली आहे 1-2 दिवसापासून, तर दुबार पेरणी वगैरे काही आहे? यामध्ये काही तक्रारी आमच्याकडे सोयाबीन जर्मिनेशनच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याची जी काही आम्ही आता समिती तयार केलेली आहे, एक उपविभाग कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, हे पण पाहणी करत आहे आणि सोबतच सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांची एक टीम तयार केली आहे. हे सुद्धा याच्यामध्ये जे काही जर्मिनेशनचे जे काही तक्रारी असतील त्याची प्रत्यक्ष पाहणी करत आहे आणि त्याच्यानुसार जे काही अहवाल येतील त्याप्रमाणे पुढची जे कार्यवाही करण्यात येईल.